नमस्कार मित्रांनो, आज निफ्टी पोस्ट ॲनालिसिसमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. आजचं मार्केट फार विचित्र होतं. मॉर्निंगलाच आपण काही लेवल दिल्या होत्या. बघूया की वेट करायचं की सेल करायचं. तर सध्याला तर आपल्याला वेट मॉर्निंगला आपण ह्या लेवल्स डिस्कस केल्या होत्या, ज्यामध्ये आपलं असं म्हणणं होतं की मार्केट इथनं एक रिजेक्शन घेतलेलं आहे मार्केटने. तर ही खालची 0.5ची लेवल आहे, म्हणजे 22,450ची 22,450ची. तर आज मिडवेजमध्ये राहू शकतं, साईडवेजमध्ये राहू शकतं बा मार्केट. ऑर एल्स जर ही लेवल वरच्या साईडने जर ब्रेक होते किंवा ही लेवल खालच्या साईडने ब्रेक होते तर आपल्याला एक चांगला मोमेंटम या लेवलपर्यंत किंवा मग वरती 22,600पर्यंत आपल्याला पाहायला भेटला असता. तर मग यामध्ये आपण एक छोटासा स्कॅल्प केला होता. तर इथे बघितलं मग आपण की मार्केटने आपल्याला एक्झॅक्ट वरती रेजिस्टन्स आणि खाली सपोर्ट म्हणजे एक्झॅक्ट वेमध्ये मार्केट साईडवेजमध्ये राहील ही प्रोबॅबिलिटी जास्त बनत होती. आणि मग मार्केटने तेच केलं. इथे तुम्ही पाहू शकता दिवसभर त्या लेवलमध्येच राहिलं आणि लास्टमध्ये 3 वाजता नंतर त्यांनी हलकासा इथे ब्रेकआउट दिलेला. पण मग असे ब्रेकआउट कॅप्चर करणं थोडंसं रिस्कीने अवघड असतं, कारण की यावेळेला व्हॉलेटिलिटी तिची जास्त असते. आज जर ट्रेड घ्यायचा असता आपल्याला स्कॅल्पिंगसाठी तर ही लेवल होती. सपोज या लेवलच्या खाली जर कॅन्डल क्लोज होत असेल तर आपण एक ट्रेड स्कॅल्पिंगचा घेतला असता इथपर्यंत आणि किती पॉईंट मिळाले असते आपल्याला 40 पॉईंट जवळपास मिळाले असते. आणि आपला एस एल असता या कॅन्डलचा हाय म्हणजे 24 पॉईंटचा, म्हणजे असं समजा 1:2चा रेशो इथे आपल्याला मिळाला असता. पण हा ट्रेड घेणं पॉसिबल फार कमी लोकांना झालं असेल, कारण इथे तुम्हाला सिस्टममध्ये ती ऑर्डर टाकून ठेवावी लागली असती या खाली आणि तुम्हाला हा एस एल ठेवावा लागला असता या कॅन्डलचा, आणि तरच तो ट्रेड तुम्ही घेऊ शकले असता. आता हा ट्रेड तुम्हाला याच कॅन्डलच्या क्लोजला घ्यावा लागला असता आणि एस एल तुमचा 36 पॉईंटचा राहिला असता. म्हणजे 1:1चा एस एल तुम्ही जेव्हा सिस्टममध्ये लावून ठेवत आहे त्यावेळेला तुमचा हा 4 पॉईंटने एस एल वाचला असता आणि टार्गेट तुमचं हिट झालं असतं. तर सिस्टम ट्रेडिंग या पद्धतीने केल्या जाते. मॅन्युअली ट्रेडिंग करताना आपण इथे राईट मोमेंटला एक्झिक्यूट करू शकत नाही आणि लेट एक्झिक्यूट केलं तर आपल्याला प्रॉफिट मिळत नाही आणि मग दिवसभर मार्केट हे साईडवेजमध्येच राहिलेलं. तर खास असा काही बेनिफिट आज झालेला नाही, उलट आपण एक लॉस करून बसलेलो रिव्हर्सलमध्ये. आपल्याला या ठिकाणी असं वाटलं होतं की मार्केटने इथे ब्रेकआउट दिलेला आणि हा जो ब्रेकआउट आहे हा फेक ब्रेकआउट इथे आपल्याला दिसला. मग आपण याच कॅन्डलचा हाय ठेवून एक हेवी क्वांटिटीमध्ये आपण ट्रेड केलेलं आणि त्यामध्ये आपले 15-16 हजार रुपयांचा लॉस झाला. 12 पॉईंटचा इथे एस एल आपला, आणि आपला ट्रेड हा एक्झिक्यूट थोडासा लेट झाला, 16 पॉईंटमध्ये झाला सपोज, म्हणून आपला 16,000चा एक लॉस झालेला या ट्रेडमध्ये. टार्गेट आपलं असं होतं, प्रॉफिट आपल्याला होतं 16 म्हणजे 1:1चं प्रॉफिट. पण आपल्याला असं वाटलं की हा ट्रेड आता ॲटलिस्ट पहिलं टार्गेट तो जो आहे 56 पॉईंटचा आपल्याला देईल, त्यानंतर मग आपण त्याला 80 पॉईंटपर्यंत होल्ड करू शकलो असतो. मला असं वाटलं की हा एक शॉर्टमध्ये इथे सगळ्यांना ट्रॅप करून टाकेल, पण आपला हा ट्रेड इथून रिव्हर्स झाला आणि मग आपण त्याला होल्ड करून ठेवलेला, कारण की मार्केट पुन्हा इथे तुम्ही बघत असाल तर पुन्हा मार्केट खाली इथं मी दाखवत आहे. आपल्याच डिरेक्शनला मार्केट आहे असं दिसत होतं, म्हणून आपण त्याला होल्ड केलेलं. परंतु आपला एस एल इथे या कॅन्डलला गेलं असं. तर इट्स ओके, चालू राहत ते. कॅपिटल संपायला नको फक्त तुमचं. सो आपण आता बघूया उद्या मार्केट काय करतं. तर
आय थिंक ह्याच लेवल उद्या कमी करतील आपल्याला. काल आपण इथे डिस्कस केलं होतं, ही लेवल जर सस्टेन केली तर मार्केट या लेवलपर्यंत जाईल. आणि आज मार्केट बघा तिथे टच करून आलेलं आहे. ऑफकोर्स कोणी त्यामध्ये घुसू शकलं नसेल, पण फार रेअरली तो ट्रेड घेता आला असेल तुम्हाला. त्याच्या सपोर्टला कोणी जर घेतला असेल ट्रेड तर बरी आहे, अदरवाईज डिफिकल्ट. आता आपल्याला हे बघावं लागेल की उद्या मार्केट कुठे ओपन होतं. आपल्या झोनमध्ये होतं की या लेवलच्या वरती होतं, आणि त्यानुसार मग आपल्याला ट्रेड करावं लागेल. जर या लेवलच्या वरती जर ओपन होत असेल तर नेक्स्ट टार्गेट आपल्यासाठी सरळ ओपन होऊन जातं, आणि ते म्हणजे 22,790 म्हणजे 22,800 लेवल आपल्यासाठी ओपन होते. जर ही ट्रेंड लाईन सस्टेन नाही केली तर इथं रिव्हर्सल आपल्याला पुन्हा पाहायला मिळू शकतो या पद्धतीने. तर ठीक आहे, उद्या भेटू मग लाईव्ह ट्रेडिंगमध्ये. आपण काय होईल ते आपण उद्या लाईव्हमध्ये सांगूया तुम्हाला. आजचा अंदाज आपला प्रॉपर होता, साईडवेजमध्ये मार्केट राहील असं आपण बोललो होतो, आणि तसंच राहतं मार्केट. आणि स्कॅल्पिंग करायची असेल तर हेही सांगितलं होतं की या हायला सेल करा किंवा इथे बाय करा, बस, मधात पुढे घुसू नका. तर तुम्हाला जर ॲनालिसिस आवडत असेल तर चॅनलला आपल्या प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि रिअलमध्ये ट्रेडिंग करायचं शिकायचं असेल विथ लॉसेस प्रॉफिट, मॉर्निंगला जो लाईव्ह असतो आपला त्याला जॉईन करत चला. धन्यवाद.